वेदमंत्राहून आम्हा वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम 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 वेदमंत्राहून आम्हा वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम माऊलीच्या मुक्ततेचा माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती जीवितांच्या आहुती आहुतीने सिद्ध केला आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम मंत्र वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वेदमंत्राहून आम्हा वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम याच मंत्राने मृतांचे याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांसी शस्त्रधारी निष्ठुरांची शांतिवादी झुंजले शांतिवादी झुंजले शस्त्रहीना एक लाभे शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम शस्त्र वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वेदमंत्राहून आम्हा वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम निर्मिला हा मंत्र जानी निर्मिला हा मंत्र जानी आचरीला झुंझुनी आचरीला झुंझुनी ते हुतात्मे देव झाले ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जावणी स्वर्गलोकी जाऊनी दातयांच्या आरतीचे दातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम गीत वंदे मातरम वंदे 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 वंदे मातरम आपल्या या सत्रामध्ये आदरणीय ब्रिगेडियर हेमंतजी महाजन आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. म्हणजे त्यांचा परिचय खूप मोठा आहे, त्यांचं कर्तृत्वही मोठं आहे. तर ते आपल्याला त्यांच्या व्याख्यानात लक्षात येईलच. मी सुद्धा त्यांचं स्वागत आणि परिचय मी करून देतो. हेमंतजी महाजन हे जुलै 1973 मध्ये डेहराडून इंडियन मिलिटरी अकादमी त्यांच्या लष्करी कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केली. 15 जुलै 1975 रोजी 7व्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये अधिकारी म्हणून ते नियुक्त झाले आणि त्यांच्या संपूर्ण सेवेत ब्रिगेडियर महाजन हे जम्मू काश्मीर, पंजाब, भारत पाकिस्तान सीमा, ईशान्यसह भारतातील काही सर्वात अशांत प्रदेशांमध्ये बंडखोरी आणि दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते.
हे एक लष्करी किंवा अधिकारी नाही तर ते फ्रंटला प्रत्यक्ष त्यांनी काम केलेलं आहे. आणि 1975 पासून ज्या लष्करी कारवाया भारत सरकारने केल्या त्याच्यामध्ये ते प्रमुख अधिकारी म्हणून सक्रिय होते. त्यांना युद्धसेवा पदक मिळालेलं आहे, त्यांना 18 शौर्य पुरस्कार मिळालेले आहेत. ऑपरेशन रक्षक म्हणून त्यांनी जम्मू काश्मीर म्हणजे पूंछ, कृष्णा घाटी, सुरनकोट, राजौरी या दहशतवाद भागामध्ये त्यांनी ऑपरेशनचं नेतृत्व केले. अनेक त्यांचे फ्रंट जो असतो त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी असेल त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक वेळा शौर्य पदक त्यांच्या शिष्यांना मिळालेले असं कर्तृत्व आपल्या समोर आहे. हे सगळं होत असताना पुढच्या कालावधीमध्ये त्यांनी आर्मी वॉर कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकी केली. आपल्याला माहिती की संरक्षण क्षेत्र जे आहे ते एकूणच स्ट्रॅटेजिकल चालतं, रणनीतीमध्ये चालतं आणि असे आपण म्हणतो की कार्यकर्ता घडवला पाहिजे. तर ते ब्रिगेड एका अर्थानं आधुनिक द्रोणाचार्य जसं म्हणावं असे त्यांची व्याख्या करता येईल. त्यांनी 2006 मध्ये आर्मी वॉर कॉलेजमध्ये हायर कमांडिंगच्या फॅकल्टीमध्ये सामील झाले होते. 3 वर्ष उत्कृष्ट त्यांनी काम केलं. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि मग निवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी मार्गदर्शनाचं काम केलं. लेखन आणि माध्यम त्यांचं चालू असताना आपण अनेक वेळा युट्यूबला त्यांचं नाव आपण बघितलं तर अनेक लष्करी सामर्थ्याचं अनेक युट्यूब आपल्याला ऐकायला मिळतात. आणि मग अशी आम्ही त्याचं सहज म्हटलं की हे सगळं सिक्युरिटी संदर्भातलं आहे तर आम्ही रेकॉर्डिंग करायचं की नाही. ते म्हणाले नाही, स्ट्रॅटेजीच तशी आता आहे आणि नॅरेटिव्ह जर वेगळा होत असेल तर आपण आवर्जून हे केलं पाहिजे. त्यांच्या परवानगीने आपण रेकॉर्डिंगला परवानगी घेतली. पण असं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. आणि लोकसत्ता आहे, सकाळ आहे, तरुण भारत आहे किंवा राष्ट्रीय विचार म्हणजे सगळ्याच वृत्तपत्रांमध्ये त्यांचं उत्तम प्रकारे लिखाण येत असतं. ज्याच्यातून प्रेरणा घेऊन अनेक मंडळी अग्निवीरमध्ये सुद्धा सामील झालेले आहेत. टेलिव्हिजनमध्ये आपल्याला माहिती वादविवाद घडवून टाकते. वादविवादामध्ये सुद्धा त्यांचं ओपिनियन हे मार्गदर्शक ठरतं किंवा देशाच्या दृष्टीने अगदी समर्पक असतं. असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. त्यांच्या सगळ्या फेसबुकवरील लोकप्रिय मालिका झालेल्या असतात. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आता सुद्धा काही पुस्तकं त्यांनी आणलेली आहेत माहितीसाठी. सागरी सुरक्षा, आव्हान चिंता, माओवाद्यांचं आव्हान हे थोडक्यात भारतातल्या लष्करी बाकी सुरक्षेसह अंतर्गत सुरक्षेचा त्यांचा खूप अभ्यास आहे. त्या संदर्भातली पुस्तकं जी आता आलेली आहेत आपण जर नोंदणी केली तर आपल्याला सुद्धा ती मिळू शकते. याचा खूप मार्गदर्शक आणि अगदी थरारक ज्याला म्हणता येईल अनुभव हे या पुस्तकांमध्ये आहेत. त्याला जाण्यासाठी नंतर तिथे ठेवलेली आहेत. असं हे व्यक्तिमत्व आज आहे. आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय अनिल रुमणे यांना मी विनंती करतो त्यांचं स्वागत त्यांनी करावं. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारतीय मजदूर संघाचा जय असो. सर्वांनी उभं राहावं. भारतीय मजदूर संघाचा जय असो. हम सब एक है. हम सब एक है. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद. जय जवान. जय किसान. जय जवान. जय किसान. जय जवान. जय किसान. आता मी माझ्यांना विनंती करतो त्यांनी सुरुवात करा. माझा आवाज मागे येतोय. सर्वात प्रथम मी भारतीय पत्रकारांना आभारी आहे की आज मला इथे बोलवलं आणि ऑपरेशन सिंधू आणि कनेक्टेड जे विषय आहेत या विषयांवरती बोलण्याची संधी दिली. माझा आता तिथे परिचय करून देण्यात आला होता आणि हा परिचय ऐकल्यानंतर मला माझी खात्री
परिचय झाली की मी एक अतिशय महान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी माझा परिचय केला. त्यांना एवढीच विनंती आहे की जेव्हा कधी वेळ मिळेल साळुंकेवाडीमध्ये यावं आणि हाच परिचय माझ्या बायकोसमोर बदल म्हणजे तुला पण कळेल की तिला काय तसं काय वाटत नाही. मला थोडं वेगळं आहे आयुष्य वाटतं. चांगलं वाटतं काही वेळेला आपण महान होते का. आणि सगळ्यांनी म्हटलं की फोटो काढू नका. म्हणजे कोणी फोटोज काढत नाही त्याला थांबायचं कशा करतात. कोणी व्हिडिओ पण काढत नाही. आम्ही काही कोणी सेलिब्रिटी नाही आहोत की त्याचे फोटो काढले जात काढले जातील. तर हा जो विषय आहे हा गंभीर विषय आहे आणि या विषयामध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो. आणि जसं आता त्यांनी म्हटलं की माझी काही पुस्तकं आहेत. लोक म्हणतात की तुझी मी पुस्तकं बघितली आहे. बघितली बरं म्हणजे वाचायची चूक कधी करणार नाही. मी लांबून तितक्या लांब उभं आहे थोडं जास्त बरं असतं ते जवळ झालं तर खूप त्रास होईल. तर एनिवे माझा विषय जो आहे तो ऑपरेशन सिंदूर आणि देशासमोरच्या सुरक्षेची आव्हानं. आणि यांना म्हटलं की लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की ऑपरेशन सिंदूर माझं थांबवलं, मला काय नाही विचारलं, थोडं अजून 2-3 दिवस चालत तर बरं झालं तर छान इंटरेस्ट येत होता वगैरे वगैरे. ऑपरेशन खूप चांगली चालू होती. टाइम पास होत होता. सोसायटीत भांडणं कमी झाली होती. कुत्रा विरुद्ध माझा कुत्रा विरुद्ध तुमचा कुत्रा वगैरे. अशा परिस्थितीमध्ये ते चाललं. हा जाऊन सगळ्यांच्या मनाला जाईल आणि काही प्रश्न माझ्याकडे आलेले मी ठेवले आहेत. मी थोडंसं त्याला पटकन कव्हर करायचा प्रयत्न करीन. आणि हा विषय खूपच म्हणजे डिस्कस झालेला आहे, मीडियामध्ये कव्हर झाला आहे. म्हणून अजून काही आपले जर प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकता. काही मी त्याचा कव्हर करायचा प्रयत्न करेन. ऑपरेशन सिंधूर याची थोडक्यात जर सुरुवात आपण करायची म्हटली तर ती सुरुवात 22 एप्रिलपासून होते की ज्या वेळेला काही पर्यटक जे गेले होते पहलगामला आणि त्यांना तिथे मारण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग ऑपरेशन सिंधूची जी सुरुवात आहे ती झाली. तर पहिला प्रश्न आहे की ते पर्यटक का मारले गेले. कारण पाकिस्तानला काश्मीरचा जो मुद्दा होता जो काळाच्या बाहेर म्हणजे जगाच्या मुद्द्यातून बाहेर गेलेला होता तो त्यांना पुन्हा एकदा परत आणायचा होता. आणि पाकिस्तानमध्ये अतिशय मोठे मोठे प्रॉब्लेम सुरू होते. एक तर त्यांची अंतर्गत सुरक्षेची आव्हानं खूप वाढली होती. बलुचिस्तानमधलं आव्हान असो की म्हणजे फाटा किंवा वजिरिस्तानमधलं आव्हान असो ते हिंसाचार वाढलेला होता. महागाई वाढलेली होती. पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात जात होती. तर त्यांना वाटलं की अशा वेळेला आपण जर काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला तर लोकांचं जे लक्ष आहे ते घरातल्या प्रॉब्लेमवरून हटून ते बाहेरच्या प्रॉब्लेमवरती म्हणजे काश्मीरवरती जाईल. तर ते एक मुख्य कारण होतं की काश्मीरला पुन्हा एकदा प्रकाशात आणायचं. दुसरं असं की हा हल्ला झाला त्यानंतर तिथे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आली तर त्यांना या हल्ल्यामध्ये जे हल्लेखोर होते दहशतवादी होते ते पकडण्यामध्ये अजिबात त्यांना यश मिळालं नाही. का बरं. तर जनरली आपण बघाल की कुठलाही मोठा गुन्हा इकडे होतो तर तो बलात्कार असो की काही असा असो तो महिना 1.5 महिन्यामध्ये तो पकडला जातो. कारण नेमकं काय होतं तर ते इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ज्या येतात त्या थोडक्यात काय करतात तर त्या भागामध्ये जे मोबाईल कम्युनिकेशन झालं होतं त्याला ते ट्रेस आउट करतात आणि कोण काय बोलतं त्यावर ते लक्ष केंद्रित केलं जातं आणि शेवटी म्हणजे हजारो मोबाईलचे कनेक्शन असतात त्याच्यामधला एखाद जे गुन्हेगारी असतात त्यांना पकडलं जातं. परंतु यामध्ये त्याला म्हणायचं मोबाईल कम्युनिकेशन हे काहीच नव्हतं. म्हणजे मला तिथे कुठलंही कम्युनिकेशन सापडलं नाही. कारण ज्या लोकांनी दहशतवाद्यांनी जे वापरले ते मोबाईल हे चीनी बनावटीचे होते. त्याच्या फ्रिक्वेन्सी अलग होत्या त्यामुळे त्यांना ट्रेस करणं हे सोपं नव्हतं. तो एक भाग झाला. आणि दुसरे त्यांचे जे मोबाईल होते किंवा मेसेज पाठवायच्या ज्या पद्धती होत्या त्याच्यामध्ये चीनी एन्क्रिप्शन होतं. तर त्याच्यामुळे ते एन्क्रिप्शन तोडणं एक अतिशय मोठं आव्हान होतं. आणि ते सुद्धा म्हणजे एकदम तोडता येत नव्हतं. कारण मोबाईल म्हणजे काय आता माझा मोबाईल मी दुसऱ्या कोणाशी बोलायचं म्हटलं तर मोबाईल माझा ऑन असतो आणि दुसऱ्याचा पण मोबाईल ऑन असेल पण इकडे तसं नसतं. मेसेज पाठवला तो मोबाईल फक्त ऑन 1 सेकंदापुरता होतो. मेसेज गेला की लगेच तो मोबाईल ऑफ होऊन जातो. त्याच्यामुळे त्या मोबाईलला ट्रेस करणं हे सोपं नसतं. त्याला मिटिऑर वे ऑफ कम्युनिकेशन म्हणतात. म्हणजे 1 सेकंदात ज्या वेळेला तो ऑन असेल त्यावेळेला जर तुमची रिसिव्हिंग सिस्टीम जर ऑन असेल तर त्यांना पकडता येईल की काहीतरी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन झालेलं आहे. त्यावेळेला नसेल तर तो गेला म्हणजे काय लाईटनिंग हे गायब होऊन जातं. तर तो दुसरा प्रकार होता. तिसरं
पण आजकाल ते गुन्हेगार पकडले जातात, त्यांना ट्रेस केलं जातं गुगल मॅपच्या मदतीने की काल कुठे होता, आज कुठे होता. जो आत्ताच ती गुन्हेगारी झालेल्या बाईंनी मेघालयामध्ये तिथे नवऱ्याला मारलं वगैरे, तर ते सगळं गुगल मॅपवरती ते ट्रेस झालं होतं. परंतु हे इथे ट्रेस होतच नाही, कारण त्यांनी गुगल मॅप वापरलाच नव्हता, त्यांनी चिनी बनावटीचा मॅप हा वापरला होता. तर म्हणजे थोडक्यात आपल्याला एक गोष्ट क्लिअर साफ समजायला पाहिजे, ती म्हणजे अशी की आपली ही जी लढाई सुरू आहे, ज्याचं नाव सध्या ऑपरेशन सिंधूर असं देण्यात आलेलं आहे, तर ती लढाई केवळ पाकिस्तानच्या विरोधात नाही, ही लढाई पाकिस्तान आणि पाकिस्तानचा समर्थक चीनच्या बरोबर सुद्धा आहे. आणि चीनची आर्थिक ताकद अफाट आहे, त्यांची तंत्रज्ञानाची ताकद अफाट आहे. अफाट म्हणजे अफाट, तुमच्यापेक्षा 4 पट जास्त मोठी अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानामध्ये ते इतके पुढे आहेत की काय सांगायचं. म्हणजे जगातले नंबर 2 तंत्रज्ञानाची शक्ती चीन असावं, तर नंबर 1 आपण अमेरिकेला मानलं तर. आणि काही काही ठिकाणी तर ते अमेरिकेच्या सुद्धा पुढे आहेत. खास तर रेअर मिनरल्स वगैरे जो नावाचा जो प्रकार आहे त्याच्यात ते अमेरिकेच्या सुद्धा पुढे आहे. ते चीनशी आहे. आणि चीन पाकिस्तानला मदत का करतो, कारण त्यांना भारताचा उदय हा होऊ द्यायचाच नाहीये. कारण तर भारतात शांतता लाभली आणि भारताची प्रगती होत राहिली तर भारताची अर्थव्यवस्था जी 5व्या किंवा 4थ्या स्थानावरती आहे ती 3ऱ्या स्थानावरती जाईल आणि एखाद्या वेळेला अजून सुद्धा पुढे जाईल. तर त्यांना ही प्रगती होऊ द्यायची नाहीये. त्याच्यामुळे भारताला चीन एक प्रतिस्पर्धी म्हणून तयार होईल. तर ही चीनची ताकद ही प्रचंड अफाट आहे आणि ते सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान हे पाकिस्तानला पुरवत आहे. म्हणजे एक काळ असा होता की पाकिस्तानची जी शस्त्र होती ही सगळी अमेरिकन बनावटीची होती. आपल्याला 1965 युद्ध माहिती असेल तर त्यावेळेला पाकिस्तानने जे रणगाडे वापरले त्याचं नाव पॅटर्न टँक असं होतं. तर पॅटर्न टँक जे होते ते अमेरिकेचे होते. त्यांच्याकडे सेबर जेट्स नावाची लढाऊ विमानं होती, ती सगळी अमेरिकन होती. आता जवळजवळ सगळं जे अमेरिकन जे होतं ते सगळं आता गायब झालेलं आहे आणि तिथे आता चीनी बनावटीची जी शस्त्र आहे तिथे आलेली आहेत. आणि चीन सर्वात जी त्यांची अत्याधुनिक गोष्टी ते तिथे पुरवत आहे आणि चीन पाकिस्तानचा वापर करून हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांचं जे तंत्रज्ञान आहे, त्यांची जी शस्त्र आहे ती युद्ध काळामध्ये ठीक पद्धतीने काम करतील का. कारण तंत्रज्ञान तुम्ही शोधलं, परंतु जोपर्यंत तुम्ही ते वापरत नाही लढाईमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये, तोपर्यंत तुम्हाला त्याची खरी किंमत ही कळत नाही. ते वापरलं कीच कळतं की अरे याच्यात काय चूक होती, रेंज इतकी होती, थोडी पाहिजे होती का, अजून पल्ला जास्त लहान पाहिजे होता का, अजून ॲक्युरसी जास्त पाहिजे होती का, इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर्स अजून जास्त चांगले पाहिजे होते का, वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला ॲक्च्युअली वापरलं कीच कळतं. कारण लढाई ही 2 जिवंत माणसांमध्ये होत असते. ठीक आहे, लॅबोरेटरी नाहीये की नुसतं की आयडियल कंडिशन्समध्ये एक तंत्रज्ञान हे काम करतं, तसं नाहीये हे की त्यांनी युद्धजन्य परिस्थितीत काम करायला पाहिजे. तर चीनची मदत ही अफाट आहे, त्याच्यामध्ये काहीही डाऊट नको. आणि म्हणजे मग ते मिसाईल्स असो की त्यांची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम असो की त्यांच्या तोफा असो की त्यांचं तंत्रज्ञान कम्युनिकेशनचं असो, त्यांनी तिथे म्हणजे जवळजवळ 10-12 चीनी सॅटेलाईट हे लॉन्च करण्यात आलेले होते. तर पहिलेच होते की त्यांचं लक्ष हे फक्त भारताच्या युद्धभूमीवरती होतं. जे चालू होतं ते त्यांना लगेच कळत होतं. कारण जे तुम्हाला एखादा टार्गेट दिसलं, म्हणजे त्याला डिटेक्ट केलं तर त्याला स्टँड ऑफ मिसाईलचा वापर करून नंतर बर्बाद करता येतं. पण पहिले त्याला शोधणं हे महत्वाचं असतं आणि त्यानंतर त्याला बर्बाद केलं जातं. तर चीनचं सगळं सुरू होतं. तिसरं पाकिस्तानला प्रचंड प्रमाणामध्ये मदत मिळते मुस्लिम राष्ट्रांकडून. आपली एक समजूत झालेली आहे की मोदी आल्यापासून आता सौदी अरेबिया आपला मित्र बनला आहे, दुबई म्हणजे UAE आपला मित्र बनला आहे. काही प्रमाणात ते खरं पण आहे, पण एवढं नक्की की सौदी अरेबिया तुम्हाला जेवढी ते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये करतायत त्याच्या कितीतरी जास्त पटीने ते पाकिस्तानला मदत करतायत. म्हणजे मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानला कधी तुटू देणार नाही किंवा त्यांना म्हणजे त्यांचा जो गळा आहे हा पाण्याच्या वरतीच ठेवतो. आणि आता तर म्हणजे हा दुसरा भाग झाला. आणि तिसरं आहे की आज पाकिस्तानचे आणि चीनचे मोठ्या प्रमाणामध्ये समर्थक आहेत. समर्थक जे आहेत ते भारतामध्ये पण आहेत आणि ते भारताच्या बाहेर सुद्धा आहेत. त्याचे मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो आणि मग नंतर पुढे जातो.
ज्यावेळेला हे ऑपरेशन सिंधूर सुरू होतं आणि त्यावेळेला आपल्या काही महिला अधिकारी ब्रीफिंग करत होत्या आणि आपल्यालाच आपलं कौतुक वाटत होतं की या महिला अधिकारी ब्रीफिंग करतात, किती छान झालं, महिला शक्ती वगैरे. इनफॅक्ट त्याच वेळेला ज्यावेळेला महिला शक्ती सुरू झाली, माझ्या घरी टीव्ही चॅनलची लाईन लागलेली होती. त्यांनी विचारलं की साहेब या महिलांविषयी काय म्हणायचं आहे. घरामध्ये होतं, मी काही बोलण्याच्या आधीच माझ्या पाठीवरती थप्पड मारण्यासाठी माझ्या बायकोने सांगितलं की मला माहिती तू काय म्हणणार आहेस. मुकाट्याने म्हण की त्या झाशीच्या राणीच्या वंशज आहे. मी लगेच म्हणजे झाशीच्या राणीच्या वंशज फार शूर आहे, त्यांनी खूप काम केलेलं आहे. महिला आणि आयुष्याचे निबंध माझ्या त्याने काय काम केलेलं आहे. ठीक आहे, तो सगळ्या घडून टाकला मी. जर मला बायको थप्पड नसते आपण मारली तर एखादा मी ते बोललो नसतो. म्हणजे मला असं म्हणायचं होतं मी काही महिला विरोधी असं मला अजिबात असं नाही. अजिबात मला माझ्या आईविषयी भयंकर आदर आहे, आजीविषयी आदर आहे, माझ्या बायकोविषयी आहे, मुलींविषयी आहे, नातीविषयी आहे. परंतु काही कामांना महिला या सुटेबल नसतात हे आपल्याला कळायला पाहिजे. खास ते युद्ध करणं वगैरे, युद्धामध्ये क्रूरता लागते, तिथं मातृत्व काम करत नाही. तर तो विषय जाऊ द्या, त्याच्यात मला बोलायचं नाहीये. पण मला जे सांगायचं आहे त्याच वेळेला मी पाकिस्तानी सैन्याचं जे ब्रीफिंग चाललं होतं ते ऐकलं ते टीमवरती येत होतं. म्हणजे मला काही पुढे खास फार मोठा प्रयत्न करावा नाही लागला. तर त्याच्यामध्ये जो त्यांचा मिलिटरी अधिकारी होता तो सांगत होता, देखिए जी ये हिंदुस्तान वाले बोल रहे हैं कि ये जो 24 लोग मारे गए हैं पहलगाम में, हमने मारे हैं, नहीं ऐसे नहीं है, वो खुद के लोगों को मारते हैं इलेक्शन जीतने के लिए. तो अभी मैं आपके सामने एक वीडियो प्ले करता हूँ. तर त्यांनी ब्रीफिंग सुरू असताना एक व्हिडिओ लावला. त्या व्हिडिओमध्ये काय होतं तर एक भारताचे प्रसिद्ध पत्रकार आहेत करण ठाकूर म्हणून. करण ठाकूर इंटरव्ह्यू घेत होते. कोणाचा तर जे प्रतिनिधी होते त्याचं नाव होतं सत्यपाल मलिक. सत्यपाल मलिक कोण होते, ते काश्मीरचे राज्यपाल होते. सत्यपाल मलिक काय म्हणत होते, ते म्हणत होते की जो पुलवामाला जो हल्ला झाला होता त्यामध्ये 44 सीआरपीएफचे जवान जे मारले गेले होते ते पाकिस्ताननी मारले नव्हते. म्हणजे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मारले नव्हते, ते आम्हीच मारले होते. म्हणजे इलेक्शन जिंकण्याकरता वगैरे हे पूर्ण म्हणजे समोर येत होतं. आणि कोणाच्याही मनामध्ये डाऊट नव्हता की हे काही डॉक्टर व्हिडिओ नाही. आजकाल एआयच्या मदतीने डॉक्टर व्हिडिओ सुद्धा तयार करता येतात. क्लिअर कट हे त्यांनी पण सगळ्यांनी मान्य केलं, कारण आपणनी पण मान्य केलं आहे, सत्यपाल मलिकनी पण केलं की आम्ही हे म्हटलेलं आहे. म्हणजे हे काही वाक्य गद्दी करून टाकलं हे तसं काही नव्हतं. आणि तिथे अजून एक मोठे नेते पण बसलेले होते, त्यांच्याविषयी मी बोलत नाही, पण त्यांच्याविषयी बोलण्याची गरज नाही. आणि मग म्हणजे हे आता हे सगळ्या इंटरनॅशनल मीडियाच्या समोर आपण नुसतं झाशीचे राणीच्या मागे पडलेलो होतो. आणि हे काय करत होते तर त्यावेळेला ते माहिती युद्ध किंवा ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इन्फॉर्मेशन वॉर किंवा ज्याला म्हणतात अपप्रचार युद्धाच्या विरुद्ध, दुष्प्रचार युद्धाच्या विरुद्ध, सायकोलॉजिकल वॉर म्हणजे मानसिक युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांचं टार्गेट होतं इंटरनॅशनल ऑडियन्स. ठीक आहे, की इंटरनॅशनल लोकांनी म्हणजे मान्य करायला पाहिजे की तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, भारत जे म्हणतो आहे ते चुकीचं आहे. तर प्रश्न सिंपल असा उठतो की हे आणि अशा प्रकारचे जवळजवळ 250-300 व्हिडिओ अवेलेबल आहेत. पुष्कळ वेळा म्हटलं जातं मराठी पावलं पुढे वगैरे असं काहीतरी हे असतं. अनेक असे मराठी लोक आहेत की ज्यांनी उलटी सुलटी विधानं दिली होती की ऑपरेशन सिंधू काहीतरी झालं का, माणसांना आपण काही दहशतवादी काय बर्बाद केले का, म्हणजे नको ते कसे त्याला विमानं किती पडली ते सांगा. हो, सिंपल गोष्ट असतं की लढाईमध्ये कधी पण तुमचं जे नुकसान झालं तर ते कधी पण सांगितलं जात नाही. नुकसान हे होणारच. ती काही आयपीएलची मॅच नाही आहे की प्रत्येक बॉलला सिक्सर आणि कोण कधी कुठलं नाटक करायचं आहे ठरलं. WW नावाचा प्रकार आहे, मला तो खूप आवडतो. वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनचं ते कुस्ती चालते, तर ती अतिशय अट्रॅक्टिव्ह असते. तर तिथं ठरलेलं असतं की कोण मारणार, कोण ओरडणार, कोण हे होणार वगैरे. त्याच्यामुळे ती कुस्ती अट्रॅक्टिव्ह होते, ज्याच्यामुळे त्याचा ऑडियन्स प्रोफाईल आहे ते वाढतं. सर्वात महत्वाचं आहे की TRP वाढायला पाहिजे. तर तशा प्रकारची ही जी गडबड असते की त्याच्यामध्ये भारताचा म्हणजे पराभव झाला हा शब्द मी इथे म्हणू शकतो. कारण असं की ज्यावेळेला आम्ही बाहेर हा इथला जो ऑडियन्स आहे हा समजा BJP किंवा RSS किंवा अशा प्रकारचा ऑडियन्स आहे, तर इथे मी मला स्पष्टपणे सांगू शकतो अशा प्रकारचं बोलणं आम्ही बाहेर करत नाही. म्हणजे बाहेर म्हणजे समजा फर्ग्युसन कॉलेजमध्ये बोलवलं, SP कॉलेजमध्ये बोलवलं की जिथे ऑडियन्स जो असतो तो
कुठलाही असू शकतो. म्हणजे तर तिथे असं बोलत नाही. तिथे जे बोलतो ते असतं की हा आपला विजय झाला, आपण अतिशय चांगलं काम केलं वगैरे वगैरे. परंतु इथे तुम्हाला जे सत्य आहे ते कळायला पाहिजे. आणि जर तुम्हाला कोणाला काही म्हणजे इंटरनॅशनल मीडियावरती आता काय म्हणजे काय त्याचा प्रतिसाद झाला, इंटरनॅशनल मीडियाचा काय प्रभाव पडला हे जर बघायचं असेल तर तुम्ही नुसतं गुगलमध्ये घाला ऑपरेशन सिंधू विकिपीडिया. ऑपरेशन सिंधू विकिपीडिया नावाचा प्रकार आपण ऐकला तसं सगळ्यांनी. तर त्याच्यामध्ये तो मोठ्या पुष्कळत आहे. पण त्याच्यामध्ये जो मीडिया नावाचा जो प्रकार आहे तिथे जा. आणि तिथे गेलं की तुम्हाला कळेल की जवळजवळ 70 वेगवेगळी वेस्टर्न मीडियाचे न्यूजपेपर्स होते की जे भारताच्या विरोधात बोलत होते. मुस्लिम राष्ट्र भारताच्या विरोधात बोलतील हे काही प्रमाणात मान्य करता येईल. चीन भारताच्या विरोधात बोलेल हे काही प्रमाणात मान्य करता येईल. परंतु वेस्टर्न राष्ट्राचा तिथे काय होतो, युरोप आहे, अमेरिका आहे. तर वेस्टर्न राष्ट्रांना जर चॉईस असेल की बिलीव्ह कोणाचं करायचं, भारताचं की पाकिस्तानचं, असं वाटतं की त्यांनी भारताच्या बाजूने यायला पाहिजे. म्हणजे भारत विरुद्ध जर ऑस्ट्रेलिया असेल तर एखादं ते ऑस्ट्रेलियाच्या बाजूने जाते. भारत विरुद्ध जर कॅनडा असेल तर म्हणतील की कॅनडाच्या सरकारची खूप चांगली आहे आणि चांगलं काम करताय, तुम्ही जर भारत त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतोय वगैरे, ठीक आहे. परंतु जर भारत आणि विरुद्ध जर पाकिस्तान असेल तर त्यांनी पाकिस्तानला का सपोर्ट करावा. पाकिस्तानकडे आज काय आहे, पाकिस्तान कोणाला काहीही काही देऊ शकत नाही. पाकिस्तान फक्त घ्यायचं काम करतो. मग ते आर्थिक मदत असो आणि त्यांच्यावरती तर आता आर्थिक जी मदत आहे त्याचा अगदी पाऊस पडतो आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ते त्यांना कर्ज देत आहे की जे द्यायला नको होतं. एशियन डेव्हलपमेंट बँक ती त्यांना कर्ज देते आहे. मग वर्ल्ड बँक ती त्यांना कर्ज देते. कुठे गेला आपला प्रभाव, कुठे गेली आपली ही काय म्हणजे त्याला प्रभावी काय मुत्सद्देगिरी. त्याच्याकरता डॉक्टर जयशंकर, अनेकांना असं वाटतं की डॉक्टर जयशंकर सुद्धा सुपर हिरो आहे. सुपर हिरो वगैरे प्रकार काही नसतो बरं का. म्हणजे जगामध्ये सगळेच राष्ट्र जी असतात स्वतःच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायला मागतात. तर तुम्ही म्हणजे स्वतःचा एक रेकॉर्ड देते की जयशंकर गेले की जादू झाली, जादू वगैरे काही होत नाही. जादू नावाचा प्रकार नाहीये. अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका हे असं पुष्कळ जण म्हणतात. ते म्हणजे प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं, पण त्याच्यामध्ये लोक किती बिलीव्ह करतील हे त्यांच्या हातात असतं. आणि आज इंटरनॅशनल मीडियामध्ये म्हणजे त्याला नॅरेटिव्ह, त्याला शब्द वापरला जातो नॅरेटिव्ह वॉरफेअर. म्हणजे काय नॅरेटिव्ह काय होती, नॅरेटिव्ह अशी होती की हे जे मानले गेले हे सत्य आहे. पण की त्याचं असं झालं की त्याचं आपल्या टुरिस्टची भारताच्या आत रक्षण करण्याची क्षमताच नाही. ते नॅरेटिव्ह होती की तुमची क्षमता कमी आहे. नॅरेटिव्ह ही नव्हती की दहशतवाद्यांनी आत येऊन मारलं, ही नॅरेटिव्ह नव्हती. नॅरेटिव्ह होती की तुम्ही स्वतःच्या नागरिकांचं भारताच्या आत रक्षण करण्याची तुमची क्षमता नाही. नंबर 1 बात झाला. आणि दुसरी नॅरेटिव्ह होती की हा दहशतवाद नाहीये, हे काश्मीरचं हे युद्ध आहे. म्हणजे काश्मीरचं हे स्वतंत्रता युद्ध आहे, त्याच्याकरता ते प्रयत्न करत आहेत. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे अशी वेगवेगळी नॅरेटिव्ह त्याच्यात जास्त डिटेलमध्ये जात नाही. परंतु आपल्याला असं दिसतं की ही वेस्टर्न मीडिया भारताच्या विरोधात का गेली होती. 70-80 वर्तमानपत्र आहेत. ठीक आहे. आणि आपण ज्याला मीडिया म्हणतो तर त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आली म्हणजे वर्तमानपत्र, म्हणजे प्रिंट होता. म्हणजे आता त्याचा इलेक्ट्रॉनिक प्रकार सुद्धा असतो. दुसरं आहे टीव्ही मीडिया, म्हणजे टीव्ही चॅनल्स वगैरे आता हजारो लाखो चॅनल्स जगामध्ये आहेत. आपण इंग्लिश मीडिया सध्या बघूया. आणि दुसरा जो महाभयंकर प्रकार आहे तो म्हणजे सोशल मीडिया. तर तो तर किती भयंकर आहे. म्हणजे आज जवळजवळ 70-80% भारतीय हे फेसबुकवरती आहेत, मग युट्यूब सगळे बघतात. मग ट्विटर नावाचा जो प्रकार आहे तो प्रचंड आहे. दर 2 मिनिटाला माणसाला ट्विट करता येतं. ट्विट किती करायचे याच्यावरती काहीही एक कंट्रोल नाही. जरी 50 ट्विट जरी तुम्ही दिवसात करायचे म्हटले तर तुम्ही ते करू शकता. आणि नॅरेटिव्ह कशी बिल्ड होते याच्यावर तुम्हाला ते करू शकेल. तर मग ही वर्तमानपत्र भारताच्या विरोधात का गेली हा मुख्य प्रश्न आहे ना. की तुम्हाला वाटते की आपण जिंकत होतो, थोडंसं आपण चाललं असतं, पाकिस्तानचे तुकडे झाले असते वगैरे. तर ही वेस्टर्न मीडिया तुमच्या विरोधात का गेली तर याची कारणं तुम्हाला 3 मोठी कारणं ही म्हणता येतील. एक कारण आहे त्यांच्या डोक्यात एक कचरा भरलेला आहे. कचरा म्हणता येणार नाही, त्यांची किती मनोभावना आहे व्हाईट सुप्रिमसी. म्हणजे काय त्यांचं मत आहे की जे त्यांचा रंग गोरा असतो त्यांचं जगावरती राज्य करणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
म्हणजे त्यांना हे आवडत नाही की ऋषी सुनाक हे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर बनले. त्यांना हे आवडत नाही की कमला हॅरिस ही म्हणजे ही प्रेसिडेन्शियल इलेक्शन करता लढत होती. त्यांना हे आवडत नाही की हे जे फॉर्च्यून 500 मध्ये जे लोक आहेत, सुंदर पिचाई असो की सत्य नागेला असो, हे जे मोठे झाले ते त्यांना आवडत नाही. कारण काय, हे सगळे भारतीय आहेत ना, त्यांना ते आवडत नाही. व्हाईट सुप्रिमसी हा त्यांचा एक म्हणजे मोठं कारण आहे. दुसरं कारण आहे मुस्लिम अपीसमेंट. एक महान पुरुष होते, त्यांचं नाव होतं लालू प्रसाद यादव. महान पुरुष होते ते. एकदा त्यांना पत्रकारांनी विचारलं की लालू प्रसाद जी क्या आपके राज में बिहार का अमेरिका बनेगा? तो लालू प्रसाद जी म्हणजे अतिशय हुशार होते, नहीं जी बिल्कुल नहीं, हम अमेरिका का बिहार बना देंगे. तर जे त्यांनी 20 वर्षापूर्वी म्हटलं होतं ते आता खरं झालं. म्हणजे मतपेढीचं राजकारण हा भारतीयांचा स्ट्रॉंग पॉईंट होता की मुस्लिम मतांमुळे हे जे राजकीय पक्ष त्यांच्या मागे लागलेले आहेत हा प्रकार आपल्याला माहिती आहे. पण आता 30 मुस्लिम अपीजमेंट, तेच मतपेढीचं राजकारण हे आता युरोपमध्ये गेलं आहे. तिथे समजलं जातं की तिथली डेमोक्रेसी ही मॅच्युअर आहे, इतके वर्ष तिथे डेमोक्रेसी सुरू आहे. आमची तर फक्त 75 वर्ष झालेली आहे. तिथे ती अपीजमेंट होत. पण किती मतं आहेत? 2% मतं. आता सरदारजींची मतं कॅनडामध्ये किती असतील? 1% सुद्धा नाहीये. तिथे जी हिंदू जर शब्द वापरलाय, हिंदूचा वापर प्रकारच ते तसं म्हटलं तर, पण हिंदू जर शब्द वापरला तर ती जवळ 2.5% जास्त आहे. परंतु 1% सरदारजींची मतं घेण्याकरता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो हे त्याच्या बाजूने जात होते, उग्रवादाच्या बाजूने जात होते. म्हणजे मतपेढीचं कारण ते एक गठ्ठा मतदान करतात. आणि पुण्यामधले हुशार लोक, असं पुण्यातल्या लोकांना वाटतं की ते हुशार लोक राहतात. मला पण वाटायला लागलं करतात, मी पण इतर राहतोय म्हणून. तर 50% लोक सुद्धा मतदानाला जात नाही. 50%. आणि बांगलादेशी हे 300% मतदान करतात. तर 300% कशा करतात हे आपण प्रश्नोत्तराच्या वेळेला बोलूया. ठीक आहे, आपल्याला बोलते काय प्रश्न कोर्टमध्ये सोडून द्यायचे, त्याच्यामुळे मग लोकांची उत्सुकता वाढते असं काही तथ्य म्हणतात. म्हणजे ठीक आहे. तर म्हणण्याचा अर्थ असा की मतपेढीच्या राजकारणामुळे मुस्लिम अपीजमेंट ही खूप चालू आहे. त्यांना वाटतं की मुस्लिम अपीजमेंटमध्ये जर हिंदूंच्या विरोधात जर तुम्ही काही दिलं तर चांगलं असतं. हे त्याचा सगळा दुसरा भाग आहे. आणि संख्या त्याची फार जास्त नाही, पण हिंदू हे एकत्र नाहीये, कारण ते वेगवेगळ्या राज्यात वाटले आहेत. महाराष्ट्र मंडळ आहे, गुजरात मंडळ आहे. म्हणजे ती जी व्हॉन्सची जी पत्नी आहे तिला तेलुगू म्हटलं जातं, तिला इंडियन म्हटलं जात नाही. अतिशय हुशार आहे ती मुलगी, पण तिला तिथं हे काय कॅटायझेशन काय इंडियन नाही, ती तेलुगू आहे. अतिशय हुशार आहे. असं म्हटलं जातं की 5 वर्षांमध्ये ज्यावेळेला पुन्हा इलेक्शन होईल अमेरिकेमध्ये, तर एखाद्या वेळेला ती त्याच्यामधली एक इम्पॉर्टंट कॅन्डिडेट असू शकते. ती इतकी हुशार आहे ती. परंतु तिची आयडेंटिटी काय, तर ती एक तेलुगू आहे, ती भारतीय नाही आहे, ती तेलुगू. मला जाती जमातीमध्ये वाटण्यात आलेलं आहे. तर मुस्लिम अपीजमेंट हा एक मोठा प्रकार आहे. आणि तिसरा जो अजून एक प्रयत्न आहे त्याचं कारण चीन आहे. चीननी वेस्टर्न मीडियामधली सगळी वर्तमानपत्रे ही जवळजवळ विकत घेतली आहे. विकत घेण्याचं म्हणजे काय असतं की प्रत्येक पत्रकाचं भांडवल असतं. तर आज न्यूयॉर्क टाइम्स जे अमेरिकेचं सर्वात मोठं पेपर आहे त्याची जवळजवळ 30% जी इक्विटी आहे ती चीनची आहे. इक्विटी म्हणजे काय, तुम्ही सगळ्या भारतीय मतदारांमध्ये आहात, मला इक्विटीचा अर्थ कळतो. ते भांडवल त्यांचं आहे. तर त्याच्यामुळे वेस्टर्न वर्ल्डमधली कुठलीही वर्तमानपत्र ही चीनच्या विरोधात लिहिणारच नाही, अजिबात नाही. तर ते ठीक आहे, तुम्ही पैसे घेतले तर ते, परंतु ते चीनला जे पाहिजे ते लिहितात. आणि इथे चीननी इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये पाकिस्तानला प्रचंड मदत केली आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड. तर ही जी त्यांना नॅरेटिव्ह स्प्रेड करायची आहे की चूक भारताची आहे, पाकिस्तान हा अग्रीम देश आहे, काश्मीरकडे लक्ष द्यायला पाहिजे, पाणी थांबायला नको, पाणी वगैरे रस्त्यावर केलं होतं ते. तर हा सगळा प्रकार जो आहे तो तिथे जास्त पुढे येत होता. तर वेस्टर्न नॅरेटिव्ह जी आहे, नॅरेटिव्ह वॉरफेअर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला यश हे पूर्ण मिळालेलं नाहीये. आणि ते कसं मिळवायचं याकरता अनेक गोष्टी आहेत. त्याची जी उत्तरं आहेत ती हायएस्ट लेवलला आहे. आपल्याकडे एक प्रकार आहे, त्याचं नाव आहे प्रसार भारती किंवा दूरदर्शन किंवा काय आकाशवाणी. मला वाटतं हे पाषाणयुग नावाचा एक प्रकार होता. पाषाणयुग माहिती ना, त्याला दरपक्ष असायचे. ते मला ते होतं त्या प्रकारचे आहेत ते, की त्यांनी कधी त्या पाषाणयुगाच्या पुढे कधी गेलेही नाहीये आणि ना त्यांची जायची इच्छा. त्यांनी मध्ये मध्ये त्यांचा विनोद सुरू होता
दूरदर्शनने एक हे सुरू केलं होतं की आम्ही ऑपरेशन सिंदूर व्हायच्या आधी रोज आम्ही 3 किंवा 4 युट्यूबचे व्हिडिओज ब्लॉक करायचो, कारण ते व्हिडिओज हे भारतीय विरोधी होते. आता आम्ही 4 वरून 10 वरती पोहोचतो. म्हणजे इतके बेअक्कल लोक, म्हणजे मी अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरतो की इतके बेअक्कल लोक कधी बघितलं नाही. अहो इथे लाखो फेक व्हिडिओज आहेत आणि ते तुम्ही 4 केले तर 10 वरती पोहोचला. त्याच्यात तुम्ही काम केलं का तुमचं? ज्यांना तर म्हणजे फटके देऊन बाहेर काढायला पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे अतिशय विरोधी लोक आहेत. म्हणजे काय कळतं, काय बोलतं आणि सगळं लोक काय करा. टक्केवारीमध्ये 4 वरून 10 वरती गेले म्हणजे 4 काय 250% तुमचा प्रकार वाढलाय. अहो लाखो व्हिडिओपैकी 10 व्हिडिओ जर तुम्ही ब्लॉक केले तर काय कुठे केलं तुम्ही? आणि तुम्ही ट्विटरविषयी बोलायला पण तयार नाहीये, तर हे लोकांना काही जमणार नाहीये. तर याच्यामध्ये एक मुद्दा जो आपला करता येतो तो म्हणजे प्रत्येक माणूस त्याला मोबाईल वापरता येतो, त्याला इंटरनेट सुद्धा दिली आहे, त्यांनी इन्फॉर्मेशन वॉरियर म्हणजे माहिती योद्धा हे बनायला पाहिजे. तर तुम्हाला असं कुठल्याही प्रकारचा जर दुष्प्रचार दिसला तर त्याला प्रत्युत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्समध्ये आर्टिकल दिसलं तर त्याचं मंगळवार पेठेमध्ये म्हणजे घोषणा देऊन काय फारसा फरक पडणार नाही. ठीक आहे, ते कुठे त्याचं उत्तर कुठे मिळायला पाहिजे? न्यूयॉर्क टाइम्सचे काहीतरी चुकीचं लिहिलं आहे तर ते मंगळवार पेठेत म्हटलं की न्यूयॉर्क टाइम्स का मुर्दाबादचा काही फरक पडणार नाही. तर ते उत्तर कुठे पोहोचायला पाहिजे? न्यूयॉर्क टाइम्समध्ये. तर ते कसं पोहोचणार? तर तुम्हाला ईमेल नावाचा प्रकार आहे, त्या खाते तुम्ही मार्क्स टाकू शकता आणि सांगू शकता की तुम्ही हे जे केलेलं आहे हे सगळं चुकीचं आहे आणि ते तुम्ही इथे बसून करू शकता. तर त्यांना म्हणजे इंग्लिश येते, त्यांना इंटरनेटची कल्पना आहे. कुठेही भारत विरोधी आलं तर ते व्हायला पाहिजे. तर तुम्ही स्वतः म्हणजे सगळ्यांनी अशी वाटणी पण करून घ्यायला पाहिजे. ते न्यूयॉर्क टाइम्स करता येईल, 10 लोक वॉशिंग्टन पोस्ट करता येईल, समजा काय ते रायटर्स टाकतात 4 देशात टाकतात, 3 देशात टाकतात 2. त्याच्यामुळे त्यांच्या दुष्प्रचाराला तिथल्या तिथे तुम्हाला हे करता येईल. आणि असा दुष्प्रचार हा अनेक वेळा भारताच्या मीडियात सुद्धा होत होता, खास तर सत्तेमध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये वगैरे. तर त्यांना तिथल्या तिथे उत्तर द्यायला पाहिजे आणि लॉजिकली, म्हणजे शिव्या देऊन चालणार नाही, त्यांना लॉजिकली थांबवायला पाहिजे. तर आजकालच्या या युद्धामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा पब्लिक परसेप्शन मॅनेजमेंट हा एक अतिशय महत्वाचा विषय झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपण कमी पडतो आहोत. म्हणजे एकदा काय ते अमेरिकेचे प्रेसिडेंट होते निक्सन, त्यांना विचारलं की गल्फ वॉर तुम्ही जिंकला, म्हणजे अमेरिका जिंकली, हे आपल्याला केव्हा मानता येईल? गल्फ वॉर तुम्ही जिंकला हे आम्ही केव्हा मानायचं? तर सांगितलं की वेन न्यूयॉर्क टाइम्स सेज सो. न्यूयॉर्क टाइम्स ते म्हटलं की आम्ही युद्ध जिंकलो आहोत, ते युद्ध आम्ही जिंकलो. म्हणजे मीडियाचं हे. तर ज्यांनी तुमचं म्हणणं मानायला पाहिजे त्यांना कसं टार्गेट करायचं हा प्रश्न म्हणजे सांगू शकतो. हे या सगळ्या मीडिया काही 100% भारतीय विरोधात नाही आहेत. प्रत्येक हाऊसमध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये 10-12 लोक आहेत की ज्या भारताच्या विरोधात काम करतात. म्हणजे त्याच्यामधले 80% भारतीय आहेत आणि 15-20% हे म्हणजे भारताच्या बाहेरचे लोक आहेत. यांचा तुम्ही विजा ब्लॉक करा, त्यांना भारतात परत येऊ देऊ नका, त्यांच्या प्रॉपर्टीवरती हे करा. न्यूयॉर्क टाइम्सने तुझ्याविरुद्ध काही आर्टिकल लिहिलं तर 7 दिवस न्यूयॉर्क टाइम्सचे ते ब्लॉक करून टाका, त्यांना इथली कुठलीही ऍडव्हर्टाइजमेंट जाऊ देऊ नका. म्हणजे आपल्याचा टार्गेटेड सर्जिकल स्ट्राईक हा मीडियावरती, फॉरेन मीडियावरती व्हायलाच पाहिजे. तर त्यांना फक्त भाषा कळते ती कसली, म्हणजे टिट फॉर टॅट किंवा मी त्यांना ताकदीची भाषा कळते. त्यांना हे असं आर्ग्युमेंट की तुम्हाला हे युद्ध काही जिंकता येणार नाही, कारण त्यांचं आर्थिक नुकसान होईल, त्याच वेळेस त्यांना अक्कल येईल. आणि हे एवढंच नाही तर आपल्या एवढे जे फॉर्च्यून 500 लोक जे आहेत, सुंदर पिचाईंना सांगा की न्यूयॉर्क टाइम्सला गुगलकडने एक सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट द्यायला नको. सत्यनारायणला सांगा की वॉशिंग्टन पोस्टचे तुम्ही पूर्ण संबंध तोडून टाका. ताकद आपल्याकडे भयंकर आहे, पण त्या ताकदीचा जो डायरेक्टेड वापर करायला पाहिजे तो केला जात नाहीये. आणि हे काम आपल्या इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टरचं ज्यांना ते कळालंच नाही. ठीक आहे, की तुम्हाला करायला काय पाहिजे. तर इंटरनॅशनल मीडिया जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही जे म्हणताय ते पुढे मानणार नाही. मी हा विषय थोडा जास्तच लांबवला. आता मी सरळ याच्यावरती येतो. ऑपरेशन सिंधू याच्यामध्ये जो तुमचा भाग आहे आपला थोडा फाशी झालेला आहे, काम दिलं नाही ते दोषीचा होऊ झाला. हा नकाशा जो आहे तो काश्मीरचा आहे. तुम्हाला मी 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. जो भाग
ग्रीनमध्ये दाखवलेला आहे तो आहे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर, जो 47 साली पाकिस्तानकडे गेला आणि 47 साली म्हणजे तो ग्रीन भाग आहे त्याच्या मध्यभागी त्यांची राजधानी आहे मुझफ्फराबाद, तिथपर्यंत भारतीय सैन्य पोहोचलं होतं, पण त्यांना परत सोडण्यात आलं. आणि आता जी लाईन दाखवलेली आहे ती सध्या ती LOC आहे, ती दिसते तुम्हाला इकडे, ही आहे LAC, ही आहे LOC आणि खाली जी लावली आहे ती आहे इंटरनॅशनल बॉर्डर. हा आहे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर, हा आहे अक्साईची, म्हणजे हा जो भाग आहे हा भाग दिलेला आहे. हा जो हॅलो 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 हरकत नाही, काही वेळा आवाज यायला मागच्या राहिले लोक म्हणतात की आवाज थोडा कमी जर झाला असतो त्याच्यामुळे सोपं वगैरे मोडते वगैरे कॉलेजमध्ये सुद्धा म्हणतात जास्त मी ऐकून ओके. हा योग्य आहे आणि हा अक्साई चीन आहे आणि हा जो आहे हा बाकी भारताचा काश्मीर आहे. याच्यामध्ये जो वरचा भाग आहे तो लडाख आहे, खालचा भाग जो आहे तो काश्मीर आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आता जे ऑपरेशन झालं हे सगळं 90% जी इंटेन्सिटी होती ती याच्या जवळपास होती आणि मग खालची जी इंटरनॅशनल बॉर्डर होती त्यावेळेला ऑपरेशन सिंधूर सुरू झालं. तर त्यावेळेला मात्र म्हणजे खालचा भाग सुद्धा वापरण्यात आला. तर हे आपल्याला ग्राउंडली कळायला पाहिजे. आणि काश्मीरमध्ये परिस्थिती त्यावेळेला काय होती म्हणजे ऑपरेशन सिंधूरच्या सुरू व्हायच्या काश्मीरची लोकसंख्या जवळजवळ 2 कोटीच्या आसपास आहे आणि 2.5 ते 3 कोटी पर्यटक म्हणजे टुरिस्ट हे काश्मीरला व्हिजिट देतो. आणि काश्मीरचे माझा भरपूर संबंध आहे. इथे मी माझं आयुष्य तिथे काढलंच आहे, पण तुम्ही रिटायर झाल्यानंतर माझा मुलगा सुद्धा सैन्यात आहे आणि तो सध्या काश्मीरमध्येच आहे आणि माझा जावई सुद्धा काश्मीरमध्येच आहे. तर त्याच्यामुळे काश्मीरची बऱ्यापैकी माहिती तर मी 1 वर्षापूर्वीच काश्मीरमध्ये गेलो होतो. तिथे रस्त्यांची मोठी क्रांती केलेली आहे नितीन गडकरी यांनी. तिथे प्रचंड प्रमाणात रस्ते बनलेले आहेत. जिथे 13-13, 14-14 तास लागायचे, 13 दिवस लागायचे, तिथे आता रस्ते आणि बोगदे असल्यामुळे आपण 1 दिवसात 2 दिवसात पोहोचू शकतो. म्हणजे जम्मूपासून कारगिल आपला लेहला जायला आम्हाला 14 दिवस लागायचे. आता मात्र तुम्ही 2 दिवसात तिथे पोहोचू शकता, कारण टनेल्स म्हणजे बोगदे आणि ब्रिजेस म्हणजे पूल आणि हे सगळे जे रस्ते धोंडात काय असते ते रस्ता वर जातो पुन्हा खालती येतो, पुन्हा वर जातो पुन्हा खालती येतो. पण जर तुम्ही मध्ये जर बोगदा केला तर तुम्ही 2000 फुटाच्या उंचीवरती कायमचा सगळ्यात काश्मीरमध्ये प्रवेश करता. तेव्हा खालतीवरती जायची काही गरज नाही. एका खोऱ्यामधून दुसऱ्या खोऱ्यात जायचं तर पुन्हा वर जा पुन्हा खाली या. पण मधला रस्ता काढला तर काय होतं, तुम्ही एका बेस लेवलला प्रवास करता. आणि आताच ते हे जे ब्रिज तयार झाला रेल्वेचं ते तयार झालेलं तर त्यामुळे आता तिथे खूपच फरक पडलेला आहे. ठीक आहे. तर काश्मीरच्या या क्रांतीमुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट येत होते. काश्मीरची लोकसंख्या म्हणजे टुरिस्टमुळे सगळ्या लोकांना उत्पन्न मिळत होतं. मग ते घोडेवाला असो की पोटर असो की हॉटेल असो की टॅक्सी इंडस्ट्री असो की हँडीक्राफ्ट असो, तर त्याच्यामुळे काश्मीरच्या लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं भारतीयकरण हे होत होतं की जे आपल्याला पहिले कधी करता येत नव्हतं. म्हणजे एवढं की बाहेरगावांना वडापाव सुद्धा मिळत होता. वडापाव तिथे का मिळत होता, कारण तिथे होतं 10 ते 15% जे टुरिस्ट आहेत ते मराठी म्हणजे महाराष्ट्रीयन होते आणि मराठी लोकांना वडापाव आवडतो. गुजरात ढोकळा आवडतो. म्हणजे काय काय आपल्याला आपल्या आवडीचे पदार्थ असतात ते तिथे मिळत होते. तर म्हणजे मला जर कल्पना असेल तर तुम्ही फॉरेन ट्रॅव्हल केला असेल तर तुम्हाला ज्या डिशेस आवडतात त्या तिथे खास बनवल्या जातात. थायलंडला जा किंवा मलेशियाला जा, म्हणजे तुमच्या टेबलावरती तुमच्या देशाचा फ्लॅग पण तिथे लावला जातो. ठीक आहे. कारण काय की त्यांना त्या टुरिस्टना अट्रॅक्ट करायचं होतं. तर हे टुरिझम खूप वाढलेलं होतं. इंडस्ट्री तिथे बऱ्यापैकी प्रोग्रेस होत होती आणि नेमकं हेच पाकिस्तानला थांबायचं होतं. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे, जे आपलं काश्मीर आहे त्याचे 2 मोठे भाग आहेत. एक भाग आहे काश्मीर खोरं, म्हणजे हे खोरं म्हणजे 130 हे झेलम नदीचं खोरं आहे आणि या खोऱ्यामध्ये म्हणजे जो 30-40 दहशतवादी सध्या अजून सुद्धा काश्मीरमध्ये आहेत. ते या खोऱ्यामध्ये कार्यरत होते, परंतु त्यांना काही मोठं करायची काही तिथं क्षमता नव्हती. ते फक्त सॉफ्ट टार्गेटवरतीच हे करायचे, म्हणजे महिला असो की मायग्रेंट वर्कर्स असो की असे असो, म्हणजे नंबर ऑफ जे हे आहेत दहशतवादी
यांची संख्या ही प्रचंड कमी झालेली होती आणि जे सीमेकडली जी गडबड व्हायची ती सुद्धा गडबड ही मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली. म्हणजे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात शांतता ही निर्माण झालेली होती आणि आपण बघितलं तर त्याच्यामुळे पाकिस्तानला वाटतं की हा मुद्दा कायमचा म्हणजे पडद्या आड जाईल. कधी संपणार नाही ती गोष्ट वेगळी, परंतु हिंसेची लेवल एवढी कमी होईल की काही होणार नाही. तर म्हणून त्यांनी त्यांना मारलं आणि मग पुढचे 10-12 दिवस झाले. त्यानंतर हल्ला केव्हा होणार त्या प्रकारे सुरू झालं आणि मग शेवटी आपण हल्ला केला. ते मिसाईल्सच्या मदतीने हल्ला केला आणि जे 9 दहशतवादी जे ट्रेनिंग कॅम्प होते, 3 मोठे दहशतवादी गट आहेत. एक आहे लष्कर-ए-तैयबा, दुसरा आहे जैश-ए-मोहम्मद, तिसरा आहे हिजबुल मुजाहिद. त्यांच्या कॅम्प्सवरती हल्ला करण्यात आला आणि तिथे 200-250 जास्त दहशतवादी मारले गेले असावे अशा प्रकारच्या बातम्या आहेत. तर हे हल्ले हे सगळे गेले होते स्टँड ऑफ मिसाईल्सच्या मदतीने. म्हणजे ज्यांनी आपण फायर केलं ते मिसाईल या तर जमिनीवरनं फायर करण्यात आले किंवा ते आकाशातनं विमानाच्या मधून फायर करण्यात आले, परंतु विमानांनी LOC म्हणजे आपल्या सीमा ज्या आहेत त्या कधीच पार केल्या नव्हत्या. त्या सीमेच्या आपल्या आत राहून त्यांनी हे फायर केलं आणि ब्रह्मोस मिसाईल वगैरे फायर केली वगैरे आणि तिथे त्याचं काम खूप चांगलं होतं आणि त्यांनी जे टार्गेट बर्बाद करायचं होतं ते त्यांनी केलं. त्याच्यात काही डाऊट नव्हता आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला. कारण आपण मॅन्ड एअरक्राफ्ट जर आत पाठवली तर विमान जर पडलं तर मग मोठा प्रॉब्लेम होतो. त्याचं अभिनंदन तर झालं होतं. तर म्हणून आता सगळा विश्वास जो आहे तो ड्रोन्सवरती किंवा अनमॅन्ड एअरक्राफ्टवरती किंवा मिसाईल्सवरती हा तिथे जास्त प्रभाव आहे आणि मॅन जे आहेत त्याचं प्रमाण खूपच कमी करून टाकलेलं आहे. कारण माणसं चुका करतात, परंतु जे टेक्नॉलॉजी घेऊन असतं ते चुका करत नाही. ती किंमत पुष्कळ जास्त असते परंतु चुका मात्र नक्की होत. तर हे झालं आणि हे म्हणजे आपला हल्ला यशस्वी झाला तर काय डाऊट नव्हतो आणि ऑपरेशन सिंधूजी आपल्याला दहशतवादी मारायचे होते ते आपण मारले तर काय डाऊट नव्हतो. आणि त्याच्यानंतर मग पाकिस्तानने काय केलं, त्यानंतर 24 तासानंतर त्यांनी मोठ्या म्हणजे ड्रोन्सच्या मदतीने क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारताच्या 11 किंवा 12 जी आपली फायटर एअरक्राफ्टचे बेसिस होते त्याच्यावर त्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये त्यांना फारसं यश मिळालं नाही. कारण आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती तर ती सिस्टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. आणि इनफॅक्ट मी आज येत होतो तर आजच इराण आणि इस्रायलचं मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे आणि इस्रायलची जी आयरन डोम नावाची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे त्याच्यातले काही मिसाईल्स आज गेली अशा प्रकारच्या बातम्या आहेत. तेल अवीव जी राजधानी आहे ज्याची इस्रायलची त्यांच्यासुद्धा काही भागावरती मिसाईल्स आलेली आहेत. त्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं अशा प्रकारच्या बातमी सकाळच्या वेळेला. म्हणजे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आपली ही सक्षम होती आकाशतीर नावाची, त्यांनी चांगलं काम केलं. आता ही सिस्टीम कशी काम करते त्याची जास्त डिटेलने जाणार नाही, परंतु काय की या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम असतात त्याचे 2 मोठे भाग असतात. एक तर शत्रूच्या बाजूने जे हल्ला करण्यात येतात त्यांना शोधणं. ते शोधलं कसं जातं, हे शोधलं जातं रडार्सच्या मदतीने. ही रडार्स जमिनीवरती असतात, हे रडार्स आकाशामध्ये उडत असतात. म्हणजे नव्यात नावाचं विमान असतं त्याची रडार आकाशात उडतात त्या विमानात ठेवून त्यांना. दुसरं सॅटेलाइटची फोटोग्राफी असते. तिसरं तुमच्याकडे जे ड्रोन्स असतात त्याच्यावरती कॅमेरे लावलेले असतात आणि जे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जे टार्गेट तुमच्याकडे येत असतात त्याची तुम्हाला माहिती मिळते आणि त्याचं एकदा लोकेशन जर तुम्हाला कळालं तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या शस्त्रांचा वापर करून त्यांना बर्बाद करता. तर आजकाल होतं काय की जर पाकिस्तानकडून मिसाईल येत असेल तर आपल्याकडनं नेमके मिसाईल फायर केलं जातं आणि त्या मिसाईलला हवेत बर्बाद केलं जातं. त्याच्यामध्ये सर्वात मोठं तत्व काय आहे तर पाकिस्तानकडनं जे ड्रोन येतं आहे त्या ड्रोनची किंमत समजा 1 लाख रुपये आहे. तर ज्याच्यावरती जे तुम्ही जे शस्त्र वापराल त्याची किंमत जर 10 लाख असेल किंवा 1 कोटी त्याचा तुम्हाला त्याचा फायदा काही नाही ना. म्हणजे 5 लाखाचं ड्रोन बर्बाद करण्याकरता तुम्ही 1 कोटी किमतीचं तुम्ही तुमचं क्षेपणास्त्र बर्बाद केलं तर हे काही कॉस्ट इफेक्टिव्ह नाही. तर बेसिक प्रिन्सिपल असं आहे की लोएस्ट लेवलच्या शस्त्रांनी तुम्ही त्यांना त्यांचं नुकसान हे करायला पाहिजे आणि जे करण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं आणि आपण काही अतिशय जुनी शस्त्रसुद्धा वापरली. M70 गन्स वगैरे आहेत त्या सुद्धा महायुद्धात वापरला गेलेला आहे, परंतु ज्या अतिशय यशस्वी आहेत त्यांचा सुद्धा वापर करण्यात आला. तर पाकिस्तानचे
पाकिस्तानला काही फारसं हे करता आलं नाही. परंतु त्याच्यामध्ये जी भारतीय मीडिया आहे त्यांनी मात्र हाहाकार मागवला. म्हणण्याचा अर्थ असा की जर आपण बघितलं की पाकिस्तानकडनं जो प्रतिहल्ला झाला होता तर त्याला किती वेळ तो हल्ला केला असेल तर त्यांचं पहिलं मिसाईल आणि शेवटचं मिसाईल मधलं जे अंतर होतं ते 23 मिनिटाच्या आसपास होतं. आणि 23 मिनिटांमध्ये ड्रोनची पण लढाई संपलेली होती आणि मिसाईलची पण लढाई ही संपलेली होती. परंतु उरलेले 23 तास आणि 37 मिनिटं अर्णब गोस्वामी आणि यांनी हाहाकार मागवला की मिसाईल म्हणजे बातमी काय असायला पाहिजे होती की 23 मिनिटं मिसाईल ते फायर केलं आणि ते नुकसान